Today we are going to see use callback hook, but we'll not go directly on the use callback hook. First, we will see the problem and then we will get to the solution की कसं use callback hook आपली help करतं to achieve something. So for that आपण app component मध्ये एक parent component घेतलेला आहे. ठीक आहे. Parent component मध्ये I'll increase this font. हा, parent component मध्ये आपण काही अजून केलेलं नाहीये. तर या पॅरेंट कंपोनंट मध्ये आपण काय करणार आहोत, काही कंपोनंट यूज करणार आहोत. जसं की पहिला कंपोनंट आहे टायटल कंपोनंट. ठीक आहे. टायटल कंपोनंट ॲज ऑफ नाव काय करणार नाही. टायटल कंपोनंट फक्त एक h1 टॅग रिटर्न करेल ज्याच्यात लिहिलेलं असेल की यूज कॉल बॅक हुक. ठीक आहे, समथिंग लाईक दिस. देन वी हॅव बटन. आता बटन आणि काउंट काय करणार आहेत, काउंट हिअर ऍड. ठीक आहे. सो एक झाला आपला टायटल कंपोनंट. एक कंपोनंट आपण यूज करू काउंट, which will display count of something and that something would be age for example. तर आपण आता age साठी एक स्टेट बनवू. यूज स्टेट ही असेल एज 25 पकडू आपण त्याची. and this will return a tuple. त्या tuple मध्ये असेल एज आणि एक मेथड कॉल्ड एज सेट एज. ठीक आहे. so this count function will render the count. that's it. तर आपण याला काय करू सांगूयात की काय रेंडर करायचं आहे. तर एक टेक्स्ट देऊ की बाबा तुला एज रेंडर करायची एज, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला काय रेंडर करायचंय तर त्या एजची व्हॅल्यू. ती व्हॅल्यू काय असेल, ती व्हॅल्यू असेल हा आपला एज नावाची स्टेट. ठीक आहे. आणि दिस व्हॅल्यू प्रॉपर्टी ऑफ टाइप नंबर टेक्स्ट ऑफ टाइप स्ट्रिंग. ठीक आहे. आपल्याला ते एज आणि व्हॅल्यू सांगावी लागेल त्या कंपोनंट मध्ये. सो व्हॉट विल डू की इथे आपण एक प्रॉप्स म्हणून घेऊयात काहीतरी. interface props. First thing would be title of type string and second thing would be a value of type number. ठीक आहे, that's it. And we'll use that props here. आता ही गोष्ट आपण ऑलरेडी खूप वेळा केलेली आहे, सो आय डोंट थिंक तुम्हाला काही इश्यू असेल यामध्ये. ठीक आहे. अँड विल गेट समथिंग हिअर. काय काय असेल तर टायटल आणि व्हॅल्यू, या दोन गोष्टी. अँड विल यूज इट rendering what the title, whatever the title is. जर एज असेल तर एज हो टायटल. आणि हे झालं एक, आणि तिथे त्याचा काउंट पण दाखवून देऊ नाही का. लेट अस से द व्हॅल्यू whatever the value is. cool. rendering age and that age would be whatever the age we are having, like 25. that's it. oh आपण टेक्स्ट ठेवले का, ते टेक्स्ट ठेवू मग. टेक्स्ट. ठीक आहे, तर काही इश्यू नाही. आणि आता या एजला ऑफकोर्स इन्क्रीमेंट करण्यासाठी आपण एक बटन घेऊयात. and the button would be, let us remove this. oh we'll need that. ला आपण इम्पोर्ट करून घेऊ. this would be for incrementing the age button. ठीक आहे. आता ह्या बटनला एक आपण प्रॉप पास करू, हँडल क्लिक नावाचा. की क्लिक झाल्यानंतर काय करायचंय तर सेट एज ला तू कॉल करायचंय आणि त्यात सम अमाऊंट ऑफ व्हॅल्यू पास करायचे. अँड आता तो पण सांगेल की त्यात ते चिल्ड्रन नाहीये, हे नाहीये, ते नाही. सो वी विल डू दॅट. लेट्स गो टू बटन कंपोनंट. इथे पण प्रॉप्स लागतील काही. इंटरफेस प्रॉप्स. फर्स्ट प्रॉप इज the handle click function and this is
ऑफ टाइप फंक्शन. आय डोंट थिंक त्याला फंक्शन मध्ये काही इश्यू असायला पाहिजे त्याने. अँड सेकंड थिंग वुड बी चिल्ड्रन. चिल्ड्रन वुड बी, children can be anything, but as of now we are having string. ठीक है. And we'll use that props here. Oh, तर काय काय दोन गोष्टी येणार आहे, एक तर हँडल क्लिक आणि आणि काय चिल्ड्रन. चिल्ड्रन नाव स्पेसिफिकली कोणाला देतात, तर आपल्या ओपनिंग ब्रॅकेट, सॉरी ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅगच्या मध्ये जे काय येतं ते सगळं चिल्ड्रन मध्ये येतं. तर आपलं चिल्ड्रन सध्या तरी स्ट्रिंग आहे, तो विल यूज इट लाईक दिस. ठीक आहे. पहिले तरी ते रेंडरिंग चिल्ड्रन. ठीक आहे. First thing done. And second thing is we have to call that function handle click la, right? So we'll pass that and we'll call it somewhere here. Yes, handle click. आणि आपल्याला काय पास करायचंय, काय पास करायचं आपल्याला, त्याची जी काय व्हॅल्यू असेल त्यात +1 करून द्यायचं, राईट? तर आपल्याला सेट स्टेट मध्ये आय गेस प्रिव्हियस स्टेट पण मिळते, सो आय ट्राय टू यूज इट. प्रिव्हियस स्टेट prev dot आय एम नॉट शुअर, +1 करतो. Let us see. This would be of type number. We'll try. Okay, we'll try. As of now, this is what we are having for age. Let us say we're having the same thing for salary. And for that, we'll have to create one more state for salary and set salary. Okay, and at the end, we'll keep the salary as 50,000. ठीक आहे. इथे पण आपण आता सॅलरी पास करू आणि इथे पण सॅलरी, आणि इथे हँडल क्लिक वर सेट salary, increment what, increment salary. Now we are done with the example. इथे काय आहे, आपण एक टायटल घेतलंय. टायटल फक्त काय प्रिंट करणार आहे, यूज कॉल बॅक हुक. आणि आपण इथे एक गोष्ट अजून घेऊन ठेवू, की रेंडर करण्याआधी ना एक गोष्ट तू कर, की console.log. Can we do this before returning, right? We can do that. Console.log. Okay, rendering title. ठीक है. When we are calling this component, before returning, okay, this should be done inside here. Okay, so it should render what, only the value. Okay, just leave this as of now. Console.log. Oh, not like this. I guess थोडं समजण्यात त्रास देत असेल, but I'll make it clear, don't worry. Oh, not this. uh, this one, right? And what, we don't need the value actually here. And what we are rendering, आपण फक्त ते देऊ. That is it for count. And for button, okay, for button, what else can we do? Okay, leave it as it is now.
We'll check. We'll modify it in between. The console.log. We should do something like this. Rendering children. ठीक है. And now we will start it. आता थोडासा वेळ घेईल तो. आता हे यार्न मध्ये गेले का मी? यार्नच केला असेल. यार्न dev maybe. हा. Yes. So it's working. Oh, oh, something is wrong. Wait, wait. I have to stop it. Okay. बटनला कॉल केला आपण. ओके, इथे आपलं बटन घ्यावं लागेल. बटन on click, handle click, and that's it. अरे थांब रे बाबा. Good. नाहीतर एक काम करू. डायरेक्टली ना हे पास केल्यापेक्षा, सॉरी, सेट सॅलरी पास केल्यापेक्षा एक फंक्शन आपण इथे पास करू, लाईक increment const increment age equal to, ठीक है, increment age. What we have to do is set age, whatever the age is. आता इथे ते age भेटणारच आपल्याला, +1, आणि सेम फॉर increment salary, and salary plus set salary करावं लागेल नाही का. whatever the salary is plus 1,000 रुपीज. आपण हे पास करू त्याला त्याला set increment age and increment salary. ठीक है. And now we'll try to see the output. आपल्याला कोड मध्ये पण चेंज करावं लागेल नाही का. Where is the button? बटन ऑन क्लिक. हँडल क्लिकला कॉल करायचा. हँडल क्लिक करा. इथे आपण चेंज नाही करू. We'll keep the handle click as it is. On click, call this function. That's it. Cool. Seems to be okay. And what else can we do with the children? ला पास पण करू शकतो आपण. And let us try. Still थांबा.
पोर्ट नंबर काय आहे? 5173 राईट, 5173. थांबा, वेट फॉर अ सेकंड. आय होप तुम्हाला स्क्रीन दिसते क्रोमची. Yes, sir. Yes, sir. ओके, कूल. टायटल, एज, एक बटन इन्क्रीमेंट एज नावाचं, सॅलरी अँड इन्क्रीमेंट सॅलरी. फाईन. सो वेट, लेट मी जस्ट, ओके, कॉल. सो व्हेन वी रिफ्रेश द पेज, ठीक आहे, पेज रिफ्रेश केला, ठीक आहे, दोन दोन वेळा होतंय. आय मेक इट लिटल बिट क्लिअर. रेंडरिंग टायटल एक वेळा, रेंडरिंग एज, रेंडरिंग इन्क्रीमेंट एज हे बटन वालं आहे, रेंडरिंग सॅलरी अँड रेंडरिंग इन्क्रीमेंट सॅलरी. ह्या 5 गोष्टी प्रिंट झाल्या पाहिजे, जे की होत आहेत. ठीक आहे, वेट, व्हॉट इफ आय डू दिस अँड देन ओपन दिस. हा, थोडंसं बरं दिसते. ते रेंडरिंग टायटल, रेंडरिंग एज, रेंडरिंग इन्क्रीमेंट एज बटन, रेंडरिंग, can't we just zoom in? हाँ, ठीक है, दिस वन अँड इन्क्रीमेंट सॅलरी. ठीक आहे, आता मी हे सगळं रिमूव्ह करतो अँड आय ट्राय टू इन्क्रीमेंट द एज. ठीक आहे, फक्त एज इन्क्रीमेंट झाली पाहिजे. सो इफ आय पास दॅट अँड स्टील, बघा फक्त काय झालं, इन्क्रीमेंट आपली एज इन्क्रीमेंट झालेली आहे. तरी पण काय झालं, टायटल परत रेंडर झालं, एज परत रेंडर झालं, इन्क्रीमेंट एज परत रेंडर झालं, सॅलरी परत रेंडर झाली आणि इन्क्रीमेंट झाली. म्हणजे 5ही गोष्टी, म्हणजे या पेजवर जेवढ्याही गोष्टी आहेत त्या सगळ्या काय झाल्या, परत री रेंडर झाल्या. सी नाव आय इन्क्रीमेंट सॅलरी. बघा सॅलरी इन्क्रीमेंट केली तरी पण टायटल, एज, इन्क्रीमेंट एज, सॅलरी, इन्क्रीमेंट सॅलरी या सगळ्या 5च्या 5 गोष्टी परत प्रिंट झाल्या. आता हे कशामुळे, की जेव्हा आपला स्टेट चेंज होतो तेव्हा पूर्ण जो आपला कंपोनेंट आहे तो रिरेंडर होतो. सो आपला जो स्टेट आहे तो आहे पॅरेंट कंपोनेंट मध्ये. पॅरेंट कंपोनेंट मध्ये जर आपण एखादी गोष्ट चेंज केली तर पूर्ण जो कंपोनेंट आहे तो रिरेंडर होतो. म्हणजे स्टेट नवीन बनतात, इन्क्रीमेंट एज, इन्क्रीमेंट सॅलरी हे परत फंक्शन नवीन रिक्रिएट होतात. नंतर हे रिटर्न फंक्शन चालतं आणि नवीन जे सगळं आलेलं आहे ते सगळं परत रिटर्न होतं. आता याला कॉल जाईल, परत परत कॉल गेल्यानंतर परत त्या गोष्टी प्रिंट होतील कन्सोलवर ज्या आपण लिहिलेल्या आहेत. म्हणून आता काय होते, सगळ्या गोष्टी प्रिंट होतात. पण आपल्याला गरज आहे का टायटल परत रिरेंडर करायची? कारण हे तर चेंज होतच नाही ना. मी इन्क्रीमेंट काय करतो, सॅलरी करतो इन्क्रीमेंट. ना हे चेंज होतंय, म्हणजे ना टायटल चेंज होतंय, ना त्याची सॅलरी चेंज होती, ना त्याचं इन्क्रीमेंट सॅलरीचं बटन चेंज होतंय, कारण आपण त्याला पण प्रेस नाही केलंय. व्हॉट आय एम ट्राइंग टू चेंज इज जस्ट द सॅलरी. म्हणजे आपण काय चेंज झालं पाहिजे, सॅलरीचा जो म्हणजे काउंट आहे तो चेंज होतोय आणि इन्क्रीमेंट बटन, कारण मी त्याच्यावर क्लिक करतो, इन्क्रीमेंट एज नावाचं बटन. ठीक आहे, सो दॅट शुड ओनली चेंज. बाकी काही गोष्टी रिएंटर नाही झाल्या पाहिजे. ठीक आहे, तर होत काय आहे की सध्या आपलं जो ऍप्लिकेशन तो प्रॉपरली ऑप्टिमाइज नाही. ऑप्टिमाइज इन द सेन्स, ज्या गोष्टी गरजेच्या नाही त्या पण रिरेंडर होत आहेत. सो टू मेक इट ऑप्टिमाइज आपल्याकडे एक सोल्युशन आहे. ते एक सोल्युशन म्हणजे रिॲक्ट डॉट मेमो. ठीक आहे, रिॲक्ट डॉट मेमो. आता रिॲक्ट डॉट मेमो चा पहिली गोष्ट तर हुक्स सोबत काही संबंध नाही. हा खूप आधीचा फीचर आहे रिॲक्ट मध्ये. तो काय करतो, तो ट्राय करतो की जोपर्यंत त्या पर्टिक्युलर कंपोनंटच्या प्रॉप्स मध्ये किंवा स्टेट मध्ये चेंज नाही होत तोपर्यंत आपण चेंज व्हायचं नाही. ठीक आहे, आता टायटल मध्ये आपण काही स्टेट बीट ठेवलं नाही, एव्हरीथिंग इज ॲज इट इज, तर त्यात पण काही चेंज नाही झाला पाहिजे. नेक्स्ट काउंट मध्ये ज्या, म्हणजे आता बघा दोन ठिकाणी मी काउंट यूज केलं राईट, हाय काउंट आणि हाय काउंट. दोन ठिकाणच्या काउंट मध्ये फक्त मी एकाच ठिकाणच्या काउंट मध्ये चेंज करतोय तर सगळेच काउंट चेंज होतात.
दॅट शुड ऑल्सो नॉट हॅपन. तर ह्या काउंट मध्ये चेंज करतो, फक्त हाच काउंट री एंटर झाला पाहिजे, बाकीचा काउंट री एंटर नाही झाला पाहिजे. ठीक आहे. तिसरी गोष्ट, ज्या बटनवर क्लिक केलं फक्त तोच बटन री एंटर झाला पाहिजे, बाकीचे नाही झाली पाहिजे. सो द सोल्युशन इज रिॲक्ट डॉट मेमो. आता ते कसं यूज करायचं, तर इथे एक्सपोर्ट करताना रिॲक्ट डॉट मेमो आहे आपल्याकडे, आणि त्याच्या पॅरेंथेसिस मध्ये आपल्या कंपोनंटला ठेवायचं आहे. ठीक आहे. सेम थिंग विल डू विथ काउंट डॉट मेमो अँड this. अरे स्पेलिंग चुकलं मेमोचं. मेमो. सेम थिंग विल डू विथ बटन. ऑल राईट. सो लेट अस जस्ट रिफ्रेश द पेज. आता पेज रिफ्रेश झालं म्हणजे सगळ्या, म्हणजे पूर्ण जो आपला डॉम आहे तो परत रिपेंट झाला, म्हणून सगळ्या गोष्टी परत रेंडर होतील एकदा फर्स्ट टाइम. आता जेव्हा मी एखादी गोष्ट चेंज करतोय, तर फक्त तीच गोष्ट चेंज झाली पाहिजे. आता मग मी जर फक्त इन्क्रीमेंट चेंज बटन क्लिक केलं, इन्क्रीमेंट एज, सॉरी नॉट चेंज, इन्क्रीमेंट एजवर जर मी क्लिक केलं तर 25च्या जागी 26 झालं पाहिजे, म्हणून काउंटची व्हॅल्यू इन्क्रीज झाली पाहिजे. आणि दुसरी जी गोष्ट आहे, इन्क्रीमेंट एज नावाचं बटन फक्त तेवढं चेंज झालं पाहिजे. बट विल सी सम मिस्टेरियस बिहेवियर. सी, एज रिरेंडर झालं, जे की एक्सपेक्टेड होतं. इन्क्रीमेंट एज रिरेंडर झालं, ते पण एक्सपेक्टेड होतं, पण इन्क्रीमेंट सॅलरी एक्सपेक्टेड नव्हती. राईट. इन्क्रीमेंट सॅलरी एक्सपेक्टेड नव्हती. आता ते का झालं? सी, जेव्हा आपण आता या बटनवर क्लिक करतो, तेव्हा काय होतंय, आपला जो कंपोनंट आहे तो रिरेंडर होतो. कुठला कंपोनंट? पॅरेंट कंपोनंट. सो लेट अस गो टू पॅरेंट कंपोनंट अँड सी पॅरेंट कंपोनंट मध्ये काय काय आहे. तर पॅरेंट कंपोनंट मध्ये, ओके, पॅरेंट कंपोनंट मध्ये स्टेट आहे, फंक्शन्स आहे आणि रिटर्न स्टेटमेंट आहे. तर जेव्हा मी इन्क्रीमेंट एज वर क्लिक करतो, तर हे दोन्हीही जे आपले फंक्शन्स आहेत ते काय होतात, रिक्रिएट होतात. आणि रिक्रिएट झाल्यानंतर दोघांचं बघा, आता याची कुठेतरी एक रेफरन्स असेल, आणि नवीन, आता हा परत जर रिक्रिएट झाला त्याचा रेफरन्स चेंज होईल. राईट. सो एक इश्यू असतो रेफरन्स इक्वालिटी म्हणून, म्हणजे शॉर्ट टर्म्स मध्ये जुना फंक्शन आणि नवीन फंक्शन एकाच ठिकाणी बनत नाही, त्याची जागा नवीन असते. तर त्या दोघांचा रेफरन्स जो असतो तो इक्वल नसतो. आणि ड्यू टू रेफरन्स इक्वालिटीचा इश्यू, हा असा समजतो की इन्क्रीमेंट एज आणि इन्क्रीमेंट सॅलरी दोन्हीही फंक्शन नवीन बनले गेलेत. आणि नवीन बनले म्हणजे काय, की ह्या प्रॉप मध्ये चेंज झाला, आणि तो प्रॉप मध्ये चेंज झाल्यामुळे बटन जो आहे तो परत रिरेंडर होतो फॉर एज अँड फॉर सॅलरी ॲज वेल. जरी सॅलरी मध्ये चेंज झाला तरी पण, कारण त्याचा प्रॉप मध्ये चेंज होतोय. राईट. सो मी काही चेंज केलंय का? हा. सो आपल्याला काहीतरी असं बघावं लागेल की अजून ऑप्टिमाइज झालं पाहिजे आपला फंक्शन किंवा ऍप्लिकेशन, जेणेकरून मी ज्या बटनवर क्लिक करतोय त्याच बटनचा फक्त जो आहे रिरेंडर झाला पाहिजे, बाकीच्या बटनचा इन्क्रीमेंट किंवा रिरेंडर नाही झाला पाहिजे. सो फॉर दॅट वी विल हॅव टू डू समथिंग विथ दीज टू फंक्शन्स. ठीक आहे. आणि आपण जे करणार आहोत ते करणार आहोत युझिंग अ हुक कॉल्ड ॲज यूज कॉलबॅक हुक. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल, ही जी हुक आहे ती आपण यूज करतो फॉर मेमोआयझेशन. तर नवीन एक शब्द आहे, मेमोआयझेशन. सी, मेमोआयझेशन म्हणजे काय, जोपर्यंत चेंज नाही होत पर्टिक्युलर स्टेट किंवा प्रॉप मध्ये, तोपर्यंत रिरेंडर नाही व्हायचं. सिम्पल. जसं आहे तसंच राहून द्यायचं. चेंज नाही, जोपर्यंत चेंज नाही होत तोपर्यंत रिरेंडर नाही व्हायचं. ठीक आहे. तर इट इज यूज फॉर मेमोआयझेशन ऑफ समथिंग. ठीक आहे. तर आपण पहिले सिंटॅक्स बघू त्याचं कसं आहे, बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करतो. सो विल हॅव टू इम्पोर्ट इट फर्स्ट. जसं आपण यूज स्टेटला इम्पोर्ट केलं तसं यूज कॉलबॅकला इम्पोर्ट करू. यूज कॉलबॅक. ठीक आहे. त्याला इम्पोर्ट केलं, इथे त्याला आपण यूज करू. यूज कॉलबॅक.
तुम्हाला यूज इफेक्ट माहिती आहे? यूज इफेक्ट मध्ये आपण एक ठेवतो कॉलबॅक फंक्शन आणि एक असतो आपल्याकडे डिपेंडन्सी अरे. जोपर्यंत डिपेंडन्सी अरे मध्ये चेंज होतो तोपर्यंत यूज इफेक्टला कॉल होत नाही. आठवतं काही? येस सर. तसंच इथे पण दोन आपल्याकडे पॅरामीटर आहेत. एक आहे कॉलबॅक फंक्शन आणि दुसरा आहे डिपेंडन्सी चा अरे. दोन गोष्टी अगेन. तर कॉलबॅक फंक्शन आपला हाच असणार आहे. ठीक आहे, वी डोंट नीड दिस. ठीक आहे. आणि डिपेंडन्सी अरे असेल आपला एज. जेव्हा जेव्हा एज कॉल होईल तेव्हा तेव्हा इन्क्रिमेंट एजला कॉल झाला पाहिजे. सो विल इन्क्रीमेंट एज. इन्क्रीमेंट इज इक्वल टू यूज कॉलबॅक. आणि आता हा असणार आपला कॉलबॅक फंक्शन जो की कॉल होईल जेव्हा फक्त एज चेंज होईल तेव्हाच. सॅलरी चेंज झाली तरी पण तो चेंज नाही होणार. अँड सेम थिंग विल डू विथ दिस. अँड व्हॉट. अँड आय गेस मी एक एक्स्ट्राच ब्रॅकेट घेऊन टाकलेला आहे विच वी डोंट नीड. हा, डिपेंडन्सी ॲरे असणार आहे सॅलरी. ठीक आहे, एज आणि सॅलरी. नाऊ लेट अस सी द आउटपुट. सो रिफ्रेश केल्यानंतर पाचच्या पाच गोष्टी प्रिंट झाल्या. टायटल फॉर एज. टायटल आपलं रेंडर झालं काउंट. त्याच्यानंतर हे बटन एंटर झालं. त्याच्यानंतर हा परत काउंट एंटर झाला आणि परत ऍट द एंड बटन एंटर झाले. लेट अस रिमूव्ह एव्हरीथिंग अँड आय विल जस्ट क्लिक ऑन इन्क्रीमेंट एज बटन. आता इन्क्रीमेंट एज बटनवर क्लिक केल्यानंतर हा जो काउंट आहे तो चेंज झाला पाहिजे. आणि हा काउंट चेंज झाल्यामुळे हे जे बटन आहे याचा जो फंक्शन होता आपला इन्क्रीमेंट एज नावाचा तो फक्त काय होईल, रिरेंडर होईल किंवा रिक्रिएट होईल. आणि फक्त तेवढाच जो बटन आहे तो रिरेंडर होईल. सी रेंडरिंग एज अँड रेंडरिंग इन्क्रीमेंट एज. दॅट्स इट. आता लास्ट टाइम काय झालं होतं, इन्क्रीमेंट सॅलरी पण रेंडर झालं होतं. रेंडरिंग इन्क्रीमेंट सॅलरी. सो आता ते नाही होते. अँड इफ आय प्रेस ऑन इन्क्रीमेंट सॅलरी तर काय काय होईल प्रिंट, रेंडरिंग सॅलरी अँड रेंडरिंग इन्क्रीमेंट सॅलरी. सी. सो नाउ अवर application is a lot optimized. ठीक आहे. तर दिस हाऊ वी यूज कॉलबॅक हुक. आता आपण थोडंसं रिवाइज करू की आपण आतापर्यंत काय केलं. प्रॉब्लेम पहिले डिस्कस करूयात. प्रॉब्लेम पहिले असा होता की आपल्याकडे 5 कंपोनंट आहेत ज्याच्यापैकी 2 कंपोनंट आपण रियूज केलेले आहेत. ठीक आहे, 2ला आपण परत परत यूज केलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय झालंय की जर मी एका काउंट मध्ये चेंज करतोय, पहिली गोष्ट तर जर काही स्टेट किंवा प्रॉप चेंज झाला पॅरेंट कंपोनंटचा तर पूर्णच्या पूर्ण जो डॉम आहे तो रिपेंट होत होता. म्हणजे पूर्ण जो आपला कंपोनंट आहे तो रिरेंडर होत होता. त्याच्यामुळे पूर्ण कंपोनंट रिरेंडर झाल्यामुळे सगळे जे आपले त्याच्या चाइल्ड्स आहेत, ऑप्टिमाइज चाइल्ड आहे टू बी ऑनेस्ट. अजून तरी ऑप्टिमाइज करू त्याला आपण. तर सगळे जे चाइल्ड आहेत ते सगळे काय होतात, रिरेंडर होतात. आणि ते सगळे रिरेंडर झाले की ऑप्टिमायझेशनवर इश्यू होतो. आता आपण त्या चाइल्ड ऑप्टिमाइज कसं केलं, तर युजिंग रिॲक्ट डॉट मेमो. कसं केलं, ॲट दी एंड एक्सपोर्ट करताना डायरेक्टली एक्सपोर्ट केल्याशिवाय केल्यापेक्षा रिॲक्ट डॉट मेमो आणि त्याच्यानंतर टायटल. आता हा तेव्हाच रिरेंडर होईल जेव्हा जेव्हा याच्या प्रॉप्समध्ये किंवा स्टेटमध्ये चेंजेस होतील. सेम गोज विथ काउंट, सेम गोज विथ बटन. आता हे तिन्ही जे चाइल्ड आहेत ते कसे कसे आहेत, ऑप्टिमाइज्ड आहेत. तरी सुद्धा काय होतंय, आता मी जर काउंट चेंज केला एजचा तरी सुद्धा हा जो आपला पॅरेंट कंपोनंट आहे तो रिरेंडर होतो आणि सगळे त्याच्यातले हे असतात फंक्शन्स वगैरे ते परत रिक्रिएट होतात. आता ते रिक्रिएट झाल्यानंतर काय होतं, दोघांचा रेफरन्स सेम नसतो. तर रेफरन्स इक्वालिटी त्यांची सेम नसेल, रेफरन्स इक्वल नसतील म्हणून काय होईल, रिॲक्ट तर असं समजतो की हे जे फंक्शन आहे ते नवीन फंक्शन्स आहेत. आणि नवीन फंक्शन असल्यामुळे आपण जिथे जिथे पास केलं त्याला तो प्रॉप चेंज होईल असं तो समजतो. आणि तो जो कंपोनंट आहे तो रिरेंडर होतो. नॉट टू गेट रीड ऑफ दॅट आपण काय करू, त्या फंक्शन्सला कॉलबॅक फंक्शन मध्ये टाकून देऊ.
आणि त्याला डिपेंडन्सी राहिलो की जेव्हा जेव्हा एज चेंज होईल तेव्हा तेव्हा तू सेट एजला कॉल कर किंवा ह्या पर्टिक्युलर कॉलबॅक फंक्शनला कॉल करायचा, तोपर्यंत नाही करायचा. तर बी यूज कॉलबॅक हुक टू डू दॅट. आपण त्याला त्याच्या नावातच यूज कॉलबॅक. तर कॉलबॅकला तेव्हाच एक्झिक्यूट करायचं जेव्हा जेव्हा डिपेंडन्सी ॲरे मध्ये चेंज होईल. ठीक आहे, आय गेस आता तुम्हाला समजलं असेल. अँड ॲट द एंड वी विल समराईज की यूज कॉलबॅक हुक काय आहे, कशासाठी यूज करतात आणि कसं यूज करतात. बट एक्सप्लेनेशन वाईज तुम्हाला प्रॉब्लेमचं आणि सोल्युशन समजलं. Yes, sir. ठीक आहे. येस. तर नाव विल सी theoretically की यूज कॉलबॅक हुक काय असतं. आय डू इट हिअर. यूज कॉलबॅक हुक. ठीक आहे, तर यूज कॉलबॅक हुक पहिले तर काय आहे, राईट. तर इट इज अ हुक that returns a memoized, स्पेलिंग चुकलं आहे ना, memoized, राईट. थांबा एक मिनिट, थोडं वरती घेतो. हा, memoized version of the callback function. आता callback function कुठला, लेट अस सी. तर ह्या यूज कॉलबॅक साठी हा आहे आपला कॉलबॅक फंक्शन. जर तुम्हाला असं वाटत असेल की असं डायरेक्टली इथे कॉलबॅक फंक्शन लिहिल्यापेक्षा वेगळा सेपरेटली लिहायचा आहे, त्याला इथे कॉल करायचं, दॅट इज कम्प्लिटली ओके. मी करून दाखवतो एकदा, ठीक आहे. पण आय विल नॉट डू इट एव्हरी टाइम. तर करून दाखवते कसं होऊ शकतं. लेट अस से फंक्शन x इज इक्वल टू, I can do this. ठीक आहे, तर इथे यूज कॉलबॅक मध्ये आपल्याला कॉलबॅक फंक्शन असेल x. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट यू कॅन डू. पण आय डोंट थिंक दिस इज व्हेरी प्रॅक्टिकल. तर इथेच आपण त्याला यूज करायला पाहिजे. ठीक आहे, त्यासाठीच खरं तर ॲरो फंक्शन्स यूज करतात मोस्टली फॉर कॉलबॅक. ॲरो फंक्शन्स आर यूज मोस्टली फॉर कॉलबॅक फंक्शन्स. ठीक आहे, सो व्हॉट इज कॉलबॅक, यूज कॉलबॅक हुक. इट इज अ हुक दॅट रिटर्न्स अ मेमोवाइज वर्जन ऑफ कॉलबॅक फंक्शन. कधी करतो, that only changes if one of its dependency changes. जोपर्यंत त्याची डिपेंडन्सी चेंज होत नाही तोपर्यंत तो चेंज होणार नाही. ठीक आहे, तो hook काय करतो, एक मेमोइज्ड व्हर्जन बनवतो कशाचं, तो त्याच्या कॉलबॅक फंक्शनचं, कधीपर्यंत, जोपर्यंत त्याची डिपेंडन्सी ॲरे मधली एखादी डिपेंडन्सी चेंज होत नाही तोपर्यंत. काय यूज करायचं आपण त्याला, तर इट इज युजफुल when passing callbacks to optimized child component. ऑप्टिमाइज चाइल्ड कंपोनेंट कोणते, रिॲक्ट डॉट मेमो यूज करतो ना आपण, ते त्यांच्यासाठी बोलते. ठीक आहे, तर ऑप्टिमाइज चाइल्ड कंपोनेंट्स that rely on the reference equality to prevent unnecessary I don't know the spelling. Hope the spelling is right. Unnecessary renders. कसं करायचं यूज त्याला, तर सिंपल यूज कॉल बॅक हुक करायची आहे. इथे आपल्याला पास करायचं आहे कॉल बॅक फंक्शन. राईट द डायरेक्टली कॉल बॅक फंक्शन, आणि इथे करायचं आपल्याला डिपेंडन्सी ॲरे पास. आणि हा रिटर्न करतो तो मेमोइज व्हर्जनला टू सम फंक्शन नेम, जे की आपण पुढे पास करू शकतो. ठीक आहे, सो दॅट इज ऑल अबाउट यूज कॉल बॅक हुक.
So what is use callback hook? It's a hook that returns a memoized version of callback function that only changes if one of its dependency changes. Dependency नाही का? Oh. Then why it is useful while passing callback function to optimize child component that rely on the reference equality to prevent unnecessary changes. आपण काय बोललो होतो की जेव्हा जेव्हा नवीन फंक्शन म्हणतो तेव्हा तेव्हा असं त्याला वाटतं की दोघांचं रेफरन्स चेंज झालेलं आहे. रेफरन्स चेंज झालं म्हणजे फंक्शन नवीन पास झाले. फंक्शन नवीन पास झालं म्हणजे प्रॉप मध्ये चेंज आहे. प्रॉप मध्ये चेंज म्हणजे आपल्याला त्याला री रेंडर करणं गरजेचं आहे, असं रिॲक्टला वाटलं. पण तसं नसतं. तर आपल्याला ते एक्सप्लिसिटली सांगावं लागतं की हा जो फंक्शन आहे तो तोच फंक्शन आहे जो लास्ट रेंडरला होता. तो चेंज नाही झाला. ठीक आहे. तर त्याचे जे ऑप्टिमाइज चाइल्ड कंपोनंट आहेत त्यांना असं वाटतं की रेफरन्स इक्वालिटी नाहीये. पहिले जो होता फंक्शन तो फंक्शन हा नाहीये. टू मेंटेन दॅट रेफरन्स इक्वालिटी वी आर युझिंग दिस यूज कॉल बॅक हुक. आणि कसं यूज करायचं तर हा सिंटॅक्स आहे त्याचा. यू कॅन मग इट अप. So that is it about use callback hook. Anyone with any doubt? If not, then I'll stop the recording. That's it. No?